नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तू अजिबात अभ्यास करत नाहीस. सगळ्या पेपरमध्ये मोठमोठे अंडे मिळतात तुला. सिया त्याला रोखून पाहत म्हणाली. मीसच देते मोठे मोठे अंडे, मी कुठे मागतो तिला. शौर्य गाल फुगवून म्हणाला आणि त्यावर आरंभ खळखळून हसू लागला. बघितलं भाईसा, किती आगाऊ ह्या. तुम्ही याचे अजिबात लाड करायचे नाहीत. आणि तू तयार हो, पूजा सुरू होणार आहे, सिया म्हणाली. कसली पूजा भावीसा, आरंभ म्हणाला. बडी दादेसाला पूजेसाठी कारण थोडीच लागतं. रोज पूजा हवन चालूच असतं, शौर्य म्हणाला. बदमाश. सियानं शौर्यवरती डोळे मोठे केले आणि मग शौर्य पळून गेला. दादीसाने तुमच्या लग्नानंतरच्या विधी करायला सांगितल्यात. तुम्ही तयार होऊन खाली या, असं म्हणून सिया तिथून निघून गेली आणि आरंभानं रागानं मूठ बाजूच्या टेबलवर आदळली. पूजेची सगळी तयारी झाली होती. शुभांगी दादीसानं सांगितल्याप्रमाणे तयार होऊन खाली येत होती. तिच्या पायातील पैंजण छुमछुम आवाज करत होते आणि सगळ्यांचं लक्ष तिच्यावर गेलं. केशरी रंगाचा राजस्थानी घागरा, हातामध्ये लाल चुडा, कपाळावर बिंदी, नाकामध्ये लांब नथ, डोळ्यामध्ये काजळ, कानामध्ये मोठेसे झुमके आणि मोकळे सोडलेले केस. नववधूचा सगळा साज शृंगार करून शुभांगी छान तयार झाली होती. सगळे तिला एकटक पाहत होते. दिसतच होती ती इतकी सुंदर. तिनं दादीसाला वाकून नमस्कार केला. नजर ना लाग्यो, दादीसा तिचा लोभ करत म्हणाली. जा भीतर, किचनमध्ये जाऊन प्रसाद बनव. तुलसी बहूला घेऊन जा, दादीसा म्हणाली. ये बहू. तुलसी तिला घेऊन किचनमध्ये गेली. आता फक्त आरंभ यायचा बाकी होता आणि सगळे त्याचीच वाट पाहत होते. सिया, तुम्ही आरंभला सांगितलं ना पूजा येते, दादीसा म्हणाली. हो दादीसा, मी त्यांना सांगितलं होतं, सिया म्हणाली आणि तेवढ्यात आरंभ पायऱ्या उतरत खाली आला. आलात तुम्ही? मला माहीत होतं तुम्ही येणार. चला बसा, पंडितजी पूजा सुरू करा, दादीसा म्हणाले. जी माझी सा, पंडितजी म्हणाले. एक मिनिट पंडितजी. दादीसा, मी इथे पूजा करायला आलो नाही, आरंभ रागात म्हणाले. ही पूजा फार महत्वाची आहे. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी ही पूजा करणं खूप गरजेचं आहे, आरंभ, दादीसा म्हणाली. दादीसा, मी या मुलीला माझी पत्नी मानतच नाही, तर मग ही पूजा मी का करावी? आय एम सॉरी दादीसा, पण मला तुम्हाला किंवा या पूजेला नाही म्हणून तुमचा किंवा देवाचा अपमान करायचा नाहीये, आरंभ म्हणाला. असं करू नका आरंभ. आमच्या खातर तुम्ही लग्न केलं, आता या विधी करा, त्यानंतर आम्ही तुमच्याकडे काहीही मागणार नाही, दादीसा कळवळून म्हणाली. सॉरी दादीसा, मी पूजेला बसणार नाही किंवा लग्नानंतरच्या कोणत्याही विधी मी करणार नाही, मला माफ करा, असं म्हणून आरंभ हवेलीच्या बाहेर निघून गेला. आरंभ, थांबा आरंभ, दादीसा पाठीमागून ओरडत होती. मासा, तुम्हाला नाही वाटत तुम्ही आरंभाचं लग्न या मुलीसोबत लावून खरंच खूप मोठी चूक केली? अवंतिका दादीसाला म्हणाली. या लग्नाशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता अवंतिका, दादीसा खिन्न मनानं म्हणाली. पण मासा, ती मुलगी आरंभाच्या या खानदानाच्या अजिबात लायक नाही. एका ड्रायव्हरची मुलगी आहे ती. तुम्ही विचार करायला हवा होता, अवंतिका म्हणाली. सांगितलं ना, आमच्याकडे त्यावेळी दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. आम्हाला जे योग्य वाटलं आम्ही ते केलं. आणि शुभांगी फार गुणी मुलगी आहे. एकदम सर्व गुण संपन्न आहे ती. दिसायला, वागायला आणि बोलायलाही ती खूप खानदानी आहे. आणि आता ती या जडेजा खानदानाची कुलवधू आहे. त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना जरा विचार करून बोलत जा, दादीसा कडक शब्दामध्ये म्हणाल्या. सॉरी मासा, मी तर सहजच म्हणत होते, अवंतिका बिचकत म्हणाली. बस, यावर आता चर्चा नको. पंडितजी, ही पूजा आरंभ नसतानाही होऊ शकते का, दादीसांनी पंडितजींना विचारलं. तसं तर पूजेसाठी जोडीनं बसावं लागतं, पण जर हुकूम यासाठी तयार नसतील तर आपण त्यांचा फोटो बहुराणींच्या सोबत इथे ठेवू शकतो आणि ही पूजा करू शकतो, पंडितजी म्हणाले. ठीक आहे, आरंभ नाही तर ही पूजा काही रुकणार नाही. सिया आरंभच्या खोलीतून त्याचा फोटो घेऊन या, दादीसा म्हणाल्या. जी दादीसा, असं म्हणून सिया लगेच आरंभाच्या रूममध्ये गेली आणि तिने त्याचा एक फोटो खाली आणला. शुभांगी कुठे आहे, दादीसानं विचारलं.
ती मासासोबत किचनमध्ये आहे, सिया बोलली. जा तिला घेऊन या. पंडितजी तुम्ही पूजेला सुरुवात करा, दादी म्हणाली. सिया शुभांगीला घेऊन बाहेर आली. शुभांगी पूजा सुरू होती त्या ठिकाणी ठेवलेल्या एका पाटावर बसली आणि दुसऱ्या पाटावर सियानं आरंभचा फोटो ठेवला. हे सगळं पाहून शुभांगीला खूपच वाईट वाटत होतं. खरं तर तिलाही असं करायचं नव्हतं, परंतु बिचारीचा नाईलाज होता. मग तिनं मनोमन काहीतरी ठरवलं आणि देवाला हात जोडले. भटजी मंत्र म्हणून पूजेचे विधी करत होते. पूजा संपन्न झाली. तिच्या हातचा प्रसाद देवाला दाखवून सगळ्यांमध्ये वाटण्यात आला. इकडे आरंभ त्याच्या फार्म हाऊसवरती आला होता. या सगळ्या गोष्टींचा त्याला फार प्रचंड मनस्ताप झाला होता. तो त्याच्या आवडत्या घोड्यावर बसला आणि सगळ्या फार्ममध्ये चक्कर मारत होता. बस, खूप झाला तमाशा. आता वाटते कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी इथे आलो. यार सपना, तू का लंडनला गेलीस? तू गेली नसतीस तर मी इथे कधी आलोच नसतो. पण आता मी उद्याच मुंबईला निघून जाणार आहे. नाहीतर दादीसा या रीतिरिवाजामध्ये अडकवून ठेवील आणि ती गावठळ अडाणी माझ्या माथी मारेल. आरंभ फेऱ्या मारत विचार करत होता. दिवसभर तो फार्म हाऊसवरती राहिला. माजीसा, तुलसी आणि सिया दादीच्या खोलीमध्ये येऊन उभ्या राहिल्या. या बसा, दादीसा म्हणाली. तुम्ही बोलावलं होतं? तुलसी बोलली. तुम्हाला एक काम सांगायचं होतं, दादीसा म्हणाली. कोणतं? सिया म्हणाली. आरंभ आणि शुभांगीची सुहागरात, म्हणजे शुभांगीला आरंभच्या खोलीत राहता येईल, दादीसा बोलली. पण माजीसा, आरंभ या गोष्टीला कधी तयार होणार नाहीत, तुलसी काळजीनं म्हणाली. हो ना, आरंभ भाईसा तर शुभांगीकडे पाहायलाही तयार नाहीत. मग ते तिला त्यांच्या रूममध्ये कसे घेतील? सिया बोलली. मासा, या गोष्टीवरनं आरंभ फार मोठा तमाशा करेल. बिचारी शुभांगी उगाच नाराज आणि दुःखी होईल. मला तिची काळजी वाटते, तुलसी म्हणाली. माहीत आहे मला. भलेही आरंभ आता या लग्नाला नकार देतोय, परंतु शुभांगीच्या सहवासानं तो हे लग्न स्वीकारेल. तुम्ही त्यांच्या सुहागरात्रीची तयारी करा, दादीसा म्हणाली. जी माजीसा, असं म्हणून सिया आणि तुलसी तिथून निघून गेल्या. मासा, आता आपण काय करायचं? सियानं तुलसीला विचारलं. मासा सांगतील तसं आपल्याला करावंच लागणार आहे. बाकी पुढे काय होईल ते ईश्वरालाच माहीत. तू जाऊन शुभांगीला तयार कर, तोपर्यंत मी आरंभाची रूम सजवायला सांगते. असं म्हणून तुलसी आणि सिया तिथून निघून गेल्या. अवंतिका त्या दोघींचं बोलणं चोरून ऐकत होती. काय झालं? इथे काय करतेस तू? खजान सिंग म्हणजेच अवंतिकाचा नवरा तिला असं चोरून उभं टाकलेलं भाऊन म्हणाला. त्याचा आवाज येताच अवंतिका दचकली आणि तिनं मागं पाहिलं. तुम्हाला किती वेळा सांगितलंय की असं पाठीमागून आवाज देत जाऊ नका, अवंतिका चिडून म्हणाली. मला सांग, तू इथे काय करत होतीस? खजान सिंग पुन्हा म्हणाला. तुम्हाला माहित आहे का, मानं शुभांगी आणि आरंभच्या सुहागरात्रीची तयारी करायला सांगितली. काय? ही म्हातारी डोक्यावर पडली का? खजान सिंग म्हणाला. हळू बोला ना, आणि म्हातारी काय म्हणतात तिला? अवंतिका म्हणाली. आता म्हातारीला म्हातारी नाही म्हणणार तर काय म्हणू? इतकं वय झालंय पण अजून कडकपणा जात नाही हिचा, खजान सिंग पुन्हा बडबडला. उगाच जास्त बोलू नका. कोणी काही ऐकलं ना तर तुम्हालाही या हवेलीच्या बाहेर जावं लागेल. आरंभला माहीत आहे काय सगळं? खजान सिंग म्हणाला. तेच तर, तो सकाळी गेलाय, तो अजून वापसच आला नाही. जेव्हा त्याला कळेल की त्याच्या रूमची काय हालत करून ठेवली आहे, तेव्हा मात्र तो फार मोठा तमाशा करेल, अवंतिका म्हणाली. पण मी म्हणतो, त्या म्हातारीला हे सगळं करायची गरजच काय? त्यानं सांगितलं ना सकाळीच की हे लग्न तो मानत नाही म्हणून. मासानं तिला लग्न तर करून आरंभाच्या आयुष्यामध्ये आणलंय, परंतु बडी भाभी काही त्या पोरीला त्याच्या आयुष्यामध्ये टिकून देणार नाही, अवंतिका म्हणाली. कुणी काहीही केलं तरी ही म्हातारी इतक्या सहजासहजी त्यांचं नातं तुटू देईल असं मला तरी वाटत नाही, खजान सिंग पुन्हा म्हणाला. माझा हुकूम फक्त इथे चालतो, तिकडे मुंबईमध्ये बडी भाभीसा आहे ना, तिचाच हुकूम चालतो, अवंतिका म्हणाली. तर मग मित्रांनो, पाहूयात आता शुभांगीला आरंभ स्वीकारणार की नाही. यांची लव्ह स्टोरी कशी पुढे जात जाईल हे सगळं पाहणं फार गरजेचं असणार आहे. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.